राम राम मंडळी, मराठीत बोल या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। याकरता आपण शूटिंग करण्याकरता गावात आलोय आणि आपल्या हिंदमाता मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव वडगाव कांदळी या ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। याकरता आता सजावट झालेली आहे आणि हे बघा बाल गणेश भक्तांची ही ऊर्जा। आपल्याला आता गणपती बाप्पांना आणायला जायचंय आणि गणपती बाप्पांना घेऊन येण्याकरता आपल्या शेजारी कांदळी गावामध्ये जायचंय। याकरता एक गाडी आपण आता गाडी आहे, त्या गाडीत बसून आपण सर्व गणेश भक्त जाणार आहोत। हे गाडीचे जे ड्रायव्हर दिसतात ना, हे स्वतः गाडी मालक आहेत। हे आहेत दीपक पासपुते उर्फ विठू, त्यांच्यासोबत आपले बार्शीनाथ नाना आणि मी स्वतः महाराज आपल्या गणपती बाप्पांना आणण्याकरता निघालोय। कुठं निघालोय तर कांदळीच्या दिशेने निघालोय। आता एक फार महत्त्वाचा विषय असा आहे बघा, गणपती बाप्पांची मूर्ती ही कुठून दुरून एखाद्या शहरातून घेतली नाही बरं का, तर ही आपल्या शेजारी गावातील असणारे सद्ग्रस्त कांदळी गावातील सद्ग्रस्त आहेत, त्यांच्याकडून आपण ही मूर्ती घेतलेली आहे। आणि जाता जाता ही सुंदर दृश्य सुद्धा मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघ, गणेश मूर्ती का बरं यांच्याकडून घेतली तर याचं मूळ कारण असं आहे, कुठलाही उत्सव असला की त्याची वर्गणी पावती देणगी ही आपण स्थानिक असणाऱ्या दुकानदार किंवा गृहस्थांकडून घेत असतो। पण मात्र आता ऑनलाईनचा जमाना आलाय। मला हे सांगायचंय, झोमॅटो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असं कुठलाही नाव न घेता मला हे सांगायचंय, ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कधी आपल्या गणपतीला वर्गणी दिली नाही का बरं? मग आपण त्यांच्याकडून खरेदी करणं कमी केलं पाहिजे आणि स्थानिक ग्राहक स्थानिक दुकानदारांना पण जास्त किंमत दिली पाहिजे, त्यांच्याकडून खरेदी केली पाहिजे। हे बघा बाल गणेश भक्त फार सुंदर वादन करतायत। आता गणपती बाप्पांची सुंदर सुरेख आणि रम्य अशी मूर्ती आपल्या गणेश भक्तांनी ती उचललेली आहे आणि गणपती बाप्पांना आपण आता आपल्या गाडीत घेऊन आपल्या मंडळापर्यंत घेऊन जाणार आहोत। तर बघूयात कशा पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती आपण या आपल्या मंडळापर्यंत घेऊन आलोय, हे आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायचंय। व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ पाहताना काय वाटलं आणि याच्यामध्ये काय बदल करायचे असतील तर ते सुद्धा आपण या कमेंट करून सुचवायचे अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे। गणेश मूर्ती बनवणारे जे कलाकार आहेत ना, त्या कलाकारांचं स्वागत करण्याकरता, त्यांना धन्यवाद करण्याकरता नवे त्या गणेशाची जी मूर्ती आहे या गणेशाच्या मूर्तीचं मानधन म्हणून आपण त्यांना काही फुलपोलाची पाकळी म्हणून देत आहोत। त्या गणपती बाप्पांना घेऊन आपण आपल्या मंडळाच्या दिशेनं म्हणजेच आपल्या गावाच्या दिशेनं घेऊन निघालेलो आहोत आणि आम्ही गाडीवरती मागे सौरभ आणि मी आपल्या गणपती बाप्पांच्या मागच्या दिशेने चाललेलो आहोत। हे सुंदर सुंदर नैसर्गिक दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता आपण गणपती बाप्पांना घेऊन आपल्या मंडळापर्यंत घेऊन चाललेलो। गणपती बाप्पांना घेऊन आपण आता आपल्या गावामध्ये प्रवेश करत आहोत। आज बाजार असल्यामुळं आपलं गावचं जे प्रवेशद्वार आहे, वेश आहे, त्याच्यातून आपण प्रवेश न करता आपण आपल्या मागच्या बाजूने, गावच्या मागच्या बाजूने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपण आपल्या मंडपाजवळ या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि गणपती बाप्पांचं स्वागत करण्याकरता भरपूर गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गणपती बाप्पांचं स्वागत नवे आपल्या भ्रमणध्वनीमध्ये म्हणजेच मोबाईलमध्ये ते काही क्षण टिकण्याचा प्रयत्न करत आहेत। हिंदमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष राजू नाना या ठिकाणी सर्वांना टोपी, भगवी टोपी या ठिकाणी देत आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्याकरता सर्व तरुण गणेश भक्तांना, कार्यकर्त्यांना, आपल्या मंडळाच्या सर्व सभासदांना शरद भाऊ या
टोपी परिधान करता येत आहेत आणि त्यांना आमंत्रण पण दिले 7 दिवस सर्वांनी जेवणाकरता यायचे. आता गणेश बाप्पांची मूर्ती आपण त्यांच्या स्थानावर विराजमान करणार आहोत. याकरता सर्व गणेश भक्तांनी गणपती बाप्पांना आता उचलून घेतले आणि त्यांच्या जागेवर त्यांना आता आपल्याला बसवायचंय. त्यांची पूजा, विधिवत पूजा करून आपल्याला त्यांना स्थानापन्न करायचे. पण हे गणेश स्थापना करण्याकरता आपले जे भूदेव आहे ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीत. त्यांना वारंवार फोन केले, पण आता ते कसं आहे, आज गडबडच आहे. त्यांना ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना गणपती बाप्पांची पूजा करायची, मंडळ सुद्धा आहेत त्यांची सुद्धा पूजा करायची. गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर विराजमान केलेलं आहे. आता हे बघा, हे भूदेव आपले वेदाचार्य पुरुषोत्तम काका कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ते आता गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहेत. आणि ही स्थापना करण्यासाठी श्रीकांत सर, त्याचप्रमाणे आपण मंडळाच्या जवळ दरवर्षी या ठिकाणी आपला बाबूदादा असेल, त्याच्यानंतर नाना असतील, हे सगळेच गणपती बाप्पा बसवत असतात. तर त्यांची विधिवत पूजा या ठिकाणी चालू आहे. तर आपण त्या पूजेचा आनंद घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपल्याला गणपती बाप्पांची मी काही क्षणचित्र चित्रित केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत आणि कमेंट करून नक्की सांगा ते तुम्हाला कसे वाटले. म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा. आता गणपती बाप्पांची आपण आरती करणार आहोत आणि ती आरती झाल्यानंतर या गणपती बाप्पांच्या स्थापनेकरता कोण कोण आले हे आपल्याला पाहायचंय. आणि म्हणून मी ती आरती घेऊन ज्या वेळेला गेलो, तर आरती घेण्याकरता कोण कोण आहेत ते तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्ही स्वतः असाल तर तुमचं नाव कमेंट नक्की घ्या.
पूजिन भावे उवाळी न पडे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। कोणी कोणी आपल्या घरी गणपती बाप्पांना विराजमान केले, कोणी कोणी आपल्या घरी गणपती बसवलाय हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुमच्या गणपती बाप्पाचे चित्रीकरण करून तुम्ही जर स्वतः व्हिडिओ बनवला असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या खाली मी नंबर देईल, त्या नंबरवरती तुम्ही तुमचा व्हिडिओ मला नक्की पाठवा। आपण आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवरती नक्की तो शेअर करण्याचा प्रयत्न करूयात। आणि तुम्ही तुमच्या गणपती मंडळाचं नाव कमेंट करायला विसरू नका बरं का। आपल्या जवळीलच भागात जर कोणत्याही गणपती मंडळाचा व्हिडिओ तुम्ही जर शूट केलेला असेल तो आम्हाला नक्की पाठवा आणि तो आपण आपल्या पेजवरती इंस्टाग्रामवरती तो शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करूयात। आजचा जो व्हिडिओ आहे याचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवलेला, तो शॉर्ट व्हिडिओ रील्स जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या मराठीत बोल या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या आणि तिथे सुद्धा लाईक करा, व्हिडिओ आवडले तर शेअर सुद्धा करा, आपली स्टोरी सुद्धा ठेवा। धन्यवाद। आपल्या गणपती बाप्पासाठी केलेलं हे डेकोरेशन लाइटिंग आता सर्व तुम्ही पाहायचंय आणि गणपती बाप्पांचे काही क्षणचित्र मी चित्रित केलेत ते सुद्धा तुम्ही पाहून मला नक्की सांगा कसे वाटले आणि एकदा कमेंट मध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया। आता गणपती उत्सव आला की महाप्रसाद आलाच, आता तो महाप्रसाद कोणी कोणी बनवलाय याचं सुद्धा मी चित्रीकरण केलेले। हे आहेत मोडवे आचारी आणि त्यांनी आपल्या गणेश उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते सालाबाद प्रमाणे अन्नप्रसाद शिजवण्याकरता या ठिकाणी काही गणेश भक्त सुद्धा त्यांना मदत करतात। त्याच्यामध्ये आपले विश्वंभर मामाई, त्याच्यासोबत हे आहेत दीपक पासपुते, ते सुद्धा स्वयंपाक बनवण्याकरता मदत करतायत। आता ते स्वतः वेल्डर आहेत बरं का, पण बघा आता कशा पद्धतीने ते मसाल्याच्या पुड्या घेतील आणि ऍक्शन करतील, फक्त ऍक्शन। त्यांना काही स्वयंपाक येत नाही बरं का, फक्त आपले ऍक्शन म्हणून व्हिडिओ काढतोय ना, थोडी ऍक्शन केली पाहिजे। त्यांनी सांगितलं मी ऍक्शन करतो, तुम्ही व्हिडिओ काढा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।